दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 27 फेब्रुवारी 2026 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता 66.16% अशा स्थितीमध्ये आलेलं आहे आणि जवळपास धरणामधलं 34% पाणी हे रब्बीच्या पहिल्या आवर्तनामध्ये संपलेलं आहे. अद्यापही कालवा आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे. भीमा नदीमध्ये पुन्हा 20 फेब्रुवारीपासून पाणी सोडलं जातं आहे. आता हा विसर्ग थोडा कमी करण्यात आलेला आहे. वीज निर्मितीसह 5000 क्युसेकनं पाणी भीमा नदीमध्ये सोडलं जातं आहे. तसंच मुख्य कालव्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही तो आता कमी करण्यात आलेला आहे. 700 क्युसेकनं पाणी मुख्य कालव्यात सोडलं जात आहे. 17 जानेवारी 2026 पासून रब्बीचं पहिलं आवर्तन हे सुरू करण्यात आलं होतं कॅनॉलमार्फत आणि आता ते बंद होत आलेलं आहे. फेब्रुवारी अखेर म्हणजे मार्चच्या सुरुवातीला हे बंद होणार आहे. त्यामुळंच उजनीच्या कालव्यामधून सोडणारा पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे. तसेच उजनीमधून भीमाच्या पात्रामध्ये सुरुवातीला पाणी सोडण्यात आलं होतं, मात्र हे पाणी शेवटपर्यंत पोहोचू शकलं नाही. म्हणून पुन्हा 20 फेब्रुवारी रोजी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि ती अद्यापही सुरू आहे. उजनी धरण हे 66.16% अशा स्थितीमध्ये आहे. धरणातनं सध्या भीमा नदीमध्ये सांडव्या वाटे 3400 क्युसेक, पॉवर हाऊसमधनं 1600 क्युसेक म्हणजे एकूण नदीमध्ये 5000 क्युसेक, सीनामाढा योजनेकरता 280, दहिगाव योजनेकरता 100 आणि भीमा सीना जोड कालव्यात 100 क्युसेकनं पाणी सोडलं जाते. तसेच मुख्य कालव्याचा विसर्ग हा 700 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो 99.100 TMC इतका आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे 35.44 TMC इतकं आहे. सध्या उन्हाची तीव्रता ही वाढते आहे. मागील 24 तासामध्ये 5.26 मिलीमीटर म्हणजेच 0.92 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. उजनीची पाणी पातळी पहिल्याच रब्बीच्या हंगामानंतर कमालीची खालावलेली आहे. जवळपास 34% पाणी हे पहिल्या आवर्तनासाठी लागलं. यानंतर आता पुन्हा उन्हाळा आवर्तनही सुरू होणार आहेत कालव्यावाटे.